फुलं अनेक प्रकारची आहेत. अनेक प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात बरं का. अनेक प्रकारची फुलं झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आता तसं जर पाहायला गेलं तर तगराचं फुल ही सफेद आहे, दिसायला पांढरं आहे. आणि मोगऱ्याचं फुलही सफेद आहे, पांढरं आहे. पण मोगऱ्याचं फुल पाहिल्यानंतर मनुष्य जेवढा आकर्षित होतो तेवढा तगराचं फुल पाहून आकर्षित होतो का? मोगऱ्याच्या फुलाविषयी जेवढी माणसाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये आवड निर्माण होत असते, जेवढा मोगऱ्याचं फुल मनुष्य आवडीने घेत असतो, पाहत असतो, तेवढा तगराच्या फुलाकडे आवडीने पाहत नाही किंवा तेवढ्या आवडीने तो तगराचं फुल घेत नाही. त्याला कारण काय? मोगऱ्याच्या फुलामध्ये असलेला सुगंध बरं का. आणि म्हणून मग जोपर्यंत तो सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाला किंमत आहे मौली. एकदा सुगंध कमी झाला, सुगंध निघून गेला की ते फुल आपल्याला कुठेतरी बाजूला पडलेलं पाहायला मिळतंय. कोणीही त्याच्याकडे पाहत नाही, कोणी आकर्षित होत नाही. तसं जोपर्यंत आमच्या या देहामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, देह कार्य करतय, तोपर्यंत सगळे आम्हाला विचारत असतात, आमच्यावर प्रेम करत असतात, आम्हाला जीव लावत असतात. एकदा शक्ती निघून गेली, अंतरात्मा निघून गेला, आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे. आणि काय म्हटलेलं आहे? मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काढी. एकदा आत्मा निघून गेला की मग मात्र देह पडलेला असतंय. आणि अशा पडलेल्या देहावर कोणी प्रेम करत नाही, कोणी जीव लावत नाही बरं का. त्या ठिकाणी तो जीव, ती माया, ते प्रेम आपोआप कमी झालेलं आम्हाला पाहायला मिळतंय. आणि म्हणून जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत जर फुलाला किंमत आहे, जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत जर आमच्या देहाला किंमत आहे, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? अखंड त्या अंतरात्म्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. आमचं जगणं, वागणं, बोलणं, चालणं सगळं काही त्याच्यासाठीच पाहिजे, त्याच्यासाठीच पाहिजे. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या दानभाव गावातील आणि हे धमाले परिवार आणि या धमाले परिवाराचे दादा कैलासवासी काळूराम बारको धमाले दादांना 30/4/2021 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. दादांना जाऊन आज 5 वर्ष झाली आणि 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर काळूराम दादा आणि संजय दादा हे दोघे जण भाऊ बरं का. संजय दादांचं सुद्धा एक 10 वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं. आणि काळूराम दादा सुद्धा आपल्याला एक 5 वर्षापूर्वी सोडून गेले. खर तर या ठिकाणी माऊली आपल्याला ओळख करून देत असताना, जाणीव करून देत असताना बरं का, प्रस्तुत ओवीतून आपल्याला मार्गदर्शन करतात की परिमूल निघाली या पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, तैसे आयुष्याचे या मुठी केवळ देह. जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत जर फुलाला किंमत आहे, आणि जोपर्यंत अंतरात्मा देहामध्ये आहे तोपर्यंत जर आपल्या देहाला किंमत आहे, तर मग आपण काय केलं पाहिजे? आमचं जगणं वागणं जे आहे, आमचं राहणं जे आहे, आमची क्रिया करणं जे आहे, जे आमचं कर्म करणं आहे, आमचं बोलणं चालणं जे आहे, ते सगळं कोणासाठी असावं? ज्याच्यामुळे हा देह कार्य करतोय त्याच्यासाठी असावं बरं का मौली. आता तसं जर आपण पाहायला गेलं, आमच्या आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना माणसाला स्वतःसाठी जगायला वेळ मिळत नाही. काय माणसाचं जगणं चालू आहे, मनुष्य जगत असतो, पण कधीतरी एकांतात बसा आणि स्वतःला विचारा, माझं जगणं स्वतःसाठी आहे की इतरांसाठी आहे? बरं का. माणूस जीवनाचा प्रवास करत असताना अधिक करून स्वतःचा विचार न करता लोकांचा विचार जास्त करतो. मला असं करायला जमणार नाही, लोक काय म्हणतील? मला असं करता येणार नाही, लोक काय म्हणतील? मला हे केलं पाहिजे, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून. मला असं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून बरं का. आणि म्हणून आमचं वागणं, जगणं हे
इतरांसाठी असतंय, जनासाठी असतंय, लोकांसाठी असतंय अधिक करून. म्हणून कुठेतरी त्याच्यामध्ये खंड पडला जातो किंवा कुठेतरी ते वेगळ्या प्रकारचं आचरण आमच्याकडे पाहायला मिळतंय, बरं का. इतरांसाठी जगता जगता, इतरांसाठी कार्य करता करता आम्हाला कधीतरी स्वतःसाठीही जगता आलं पाहिजे, स्वतःसाठीही जगता आलं पाहिजे. माणूस जिथून करता कमवता होतो, सगळं काही कार्य करायला लागतो, तिथून तो काय करतो माहितीये का मौली? बाईसाठी जगत असतो, मुलांसाठी जगत असतो, संसारासाठी जगत असतो, घरातल्यांसाठी सगळं काही कार्य करत असतो. आपल्या आजूबाजूला जे आपल्याला भेटलेले आहेत, मिळालेले आहेत, त्यांच्यासाठी सगळं काही कार्य करत असतो. आणि त्यांच्यासाठी धन कमविता कमविता, त्यांच्यासाठी सगळं काही नियोजन करता 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 करता, नियोजन करणारा जो आहे, जो धावपळ करणारा आहे, त्या माणसाचा देह कधी क्षीण होतो ते त्याचं त्यालाही कळत नाही मौली, बरं का. कधी म्हातारा होतो ना, ते त्याचं त्यालाही कळत नाही. वृद्धापकाळ कधी प्राप्त होतो हे त्याचं त्यालाही कळत नाही. आणि मग एकदा वृद्धापकाळ प्राप्त झाला की मग माणसाला असं चित्र पाहायला मिळतंय, ज्यांच्यासाठी आयुष्य झिजवलं ते कुठे आहेत, ज्यांच्यासाठी आयुष्य खर्च केलं ते कुठे आहेत. आणि मग स्वतःला स्वतः विचार करत असतो, स्वतःच्या मनाला स्वतः सांगत असतो, जगलो रे मी, धावपळ केली, आयुष्यभर धावपळ केली, पण लोकांसाठी जगलो, घरातल्यांसाठी जगलो, संसारासाठी जगलो, आजूबाजूच्यांसाठी जगलो, स्वतःसाठी मात्र जगायचं राहूनच गेलं, स्वतःसाठी मात्र जगायचं राहूनच गेलं. आणि मौली, ज्या वेळेला आपला देह आपल्याला साथ देत नाही, बरं का, ज्या वेळेला आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, त्यावेळेला आपण किती जरी स्वतःसाठी जगायचं ठरवलं तरी आपण स्वतःसाठी सुद्धा जगू शकत नाही, नाही जगू शकत आपण, तेव्हा नाही जगू शकत मौली, बरं का. आमची इंद्रिय जोपर्यंत व्यवस्थित आहेत ना, तोपर्यंत जग पाहता 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 पाहताच आमचं आयुष्य निघून जात आहे. मला सांगा, प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या स्वतःच्या मनाला विचारा, आमची दृष्टी कमी झाली जग पाहता पाहता की देव पाहता पाहता, बरं का. आमची दृष्टी कमी झाली जग पाहता पाहता की देव पाहता पाहता. मग स्वतःच्या मनाला जर आम्ही विचारलं ना की आमची दृष्टी गेली, आमची दृष्टी कमी झाली, जग पाहता पाहता की देव पाहता पाहता, मनाचं उत्तर एकच असेल, जगामध्ये देव कधी दिसलाच नाही, जग पाहता पाहताच आमची सृष्टी कमी झाली, बरं का. जग पाहता पाहताच आमची सृष्टी पाहता पाहता आमची दृष्टी कमी झाली, हे मनाचं उत्तर असेल, बरं का मौली. आता नंतर नंतर जर पाहायला गेलं तर आम्हाला ऐकायला कमी येत आहे. आपण स्वतःला विचारा बरं, लोकांचं ऐकता ऐकता आमची ऐकण्याची क्षमता कमी झाली की देवाचं ऐकता ऐकता ऐकण्याची क्षमता कमी झाली? उत्तर असेल, लोकांचंच ऐकता ऐकता आमचं आयुष्य निघून गेलं, आमची ऐकण्याची क्षमता कमी झाली, बरं का. बोलता बोलता धाप लागायला लागली. तारुण्यामध्ये जो मनुष्य व्यवस्थितरित्या बोलत असतो ना, बरं का मौली, आज जर पाहायला गेलं तर अशी काही माणसं बोलतात की त्यांच्या बोलण्याकडे बघितल्यानंतर आपण आश्चर्य करतो, अरे बापरे, किती 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 सतत 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 बोलणं चालू असतंय. सामर्थ्य आहे, बळ आहे, शक्ती आहे. एकदा शक्ती निघून गेली ना की मग तेच एखादे वृद्ध आजोबा जे बोलतात, एक वाक्य बोलायला, एक वाक्य पूर्ण करायला त्यांना 2 वेळा दम खायला लागतो, थांबावं लागतंय त्यांना. शक्ती कमी झाली, बरं का मौली. खरं तर हे जगाचं कार्य करता करता आम्ही शक्तीहीन झालो, त्याच्यामुळे आमची अवस्था अशी निर्माण झाली की एक एक इंद्रिय आमचा निकामी झाला, एक एक इंद्रिय आमचा निकामी झाला. आम्ही आयुष्यामध्ये एक विचार केला पाहिजे जगत वागत असताना की देवाला पाहता 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 पाहता, तुम्ही जर देवालाच पाहत असाल, जर देवाचाच विचार करत असाल, बरं का मौली, तर देवाला पाहता पाहता दृष्टी कमी झाली असं एकही उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. देवाचं ऐकता ऐकता त्याच्या श्रवण इंद्रिय, कानाची शक्ती कमी झाली, हे तुम्हाला एकही असं उदाहरण ऐकायला पाहायला मिळणार नाही. देवाचं बोलता बोलता त्याला धाप लागायला लागली, दम लागायला लागला, असं कधी पाहायला मिळणार नाही. कारण देवाचं कार्य ज्या वेळेला मी करतोय ना, देवाची पूजा ज्या वेळेला मी करतोय ना, धर्माचं कार्य ज्या वेळेला मी करतोय ना मौली, त्यावेळेला पुण्य गोळा होत असतंय, त्यावेळेला आमच्या इंद्रियांना बळ प्राप्त होत असते, आमच्या इंद्रियांना शक्ती प्राप्त होत असते, शक्ती प्राप्त होत असते, सामर्थ्य प्राप्त होत असते त्या ठिकाणी. आणि म्हणून मग आम्ही विचार केला पाहिजे
की आमचं शरीर जे थकलं जात आहे, वृद्धापकाळ जो प्राप्त होतो, हे जगासाठी कार्य करता करताच, लोकांसाठी जगता जगताच आम्ही स्वतःसाठी जगायचं राहून जात आहे आमचं, स्वतःसाठी. आणि मग जेव्हा ती जाणीव होते ना, स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यावेळेला आमचाच ध्येय आम्हाला साथ देत नाही, आमचाच ध्येय आम्हाला साथ देत नाही. बरं का, आम्हाला स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. आणि ते कधी जगायचं आहे? इंद्रिय व्यवस्थित असताना, शरीर धडधकट असतानाच. बरं का. आता इतरांसाठी जे आम्ही करतोय ते आणि आमच्या स्वतःसाठी जे करतोय ते वेगळं आहे, दोन्हीमध्ये फरक आहे माऊली. बरं का. जगासाठी, इतरांसाठी जे आम्ही करतोय त्याला संसार म्हणतात. काय म्हणतात त्याला? संसार. इतरांसाठी जे आम्ही जगतोय की नाही, इतरांसाठी जे आम्ही धावपळ करतोय की नाही, त्याला संसार म्हणतात. आणि स्वतःसाठी जे आम्ही करतोय ना, स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी, त्याला परमार्थ म्हणतात, त्याला अध्यात्म म्हणतात, त्याला देवपूजा म्हणतात. स्वतःचं हित साधण्यासाठी जो मनुष्य जे काही कार्य करतोय ना, त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. आमचं हित कशात आहे ते आम्हाला कळलं पाहिजे, आमचं हित कशात आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. मौली आम्ही अभ्यास करतो, पण जगाचा अभ्यास करत असतो. आम्हाला जगाचा अभ्यास करता करता कधी आमचं वय निघून जाते आम्हालाही कळत नाही, कधी आयुष्य निघून जाते आम्हालाही कळत नाही. आणि म्हणून आम्हाला स्वतःचा अभ्यास करता आला पाहिजे, स्वतःचा अभ्यास करता आला पाहिजे. बरं का मौली. कधीतरी त्या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही जे कार्य करतोय, बरं का, जो अभ्यास करतोय, आम्ही जगाचा अभ्यास करतोय. सूर्य कसा उगवतोय, कशा प्रकारे मावळतोय, बरं का, पृथ्वीचं कार्य काय आहे, आपाचं कार्य काय आहे, तेजाचं कार्य काय आहे, त्या पाचही भूतांचा आम्ही त्या ठिकाणी अभ्यास करतो. भूगोलाचा अभ्यास करत असताना, इतिहासाचा अभ्यास करत असताना अनेक गोष्टी आमच्या निदर्शनात येतात. बरं का. अशा अनेक प्रकारे आम्ही या ठिकाणी कार्य करत असतो. पण कधीतरी एकांतात बसा आणि स्वतःच्या मनाला विचारा, मी स्वतःचा अभ्यास काय केलाय का? स्वतःकडे कधी बघितलंय का मी? रात्री मिटलेले डोळे सकाळी बरोबर अगदी उघडले जातात. काय? सकाळी उघडल्याबरोबर परत सगळी क्रिया चालू होते. स्वप्नामध्ये किंवा झोपेमध्ये आपण असताना बघा कसं असतंय, सगळं स्टॉप असतंय, सगळं थांबलेलं असते क्रिया ना. पण डोळे उघडल्याबरोबर लगेच आठवण होते, अरे आम्हाला दांगावला जायचंय, आज पुण्यस्मरण आहे. कुठलं काय बटन वगैरे दाबायला लागतात का? चला आता माऊस घ्या हातामध्ये, त्या फंक्शन मध्ये जा आणि मग तिथे क्लिक करा आणि मग असं काय आहे का? मग ही क्रिया कधीतरी आम्ही अनुभवली पाहिजे ना, की हे ऑटोमॅटिक क्रिया घडली जाते. याला कारण काय आहे? कोण करतंय हे सगळं? बरं का, कोण करतंय? एक सूक्ष्म विचार जर आम्ही केला ना, एक सूक्ष्म विचार जर आम्ही केला ना, तर तो देव आम्हाला कशा प्रकारे सांभाळतोय, कशा प्रकारे सामर्थ्य देतो, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही ह्याच्या त्याच्या विश्वासाचा विचार करतोय, पण आमच्या स्वतःवर आमचा विश्वास नाही. जगण्यामध्ये, जगण्या वागण्यामध्ये जर पाहायला गेला तर माणूस याच्या त्याच्या विश्वासाचा विचार करतोय. स्वतःवर स्वतःचा विश्वास आहे का? कधीतरी मनाला विचारा. आणि जर स्वतःच्या मनावर, स्वतःच्या अंतःकरणावर, स्वतःच्या जगण्या वागण्यावर जर माणसाचा स्वतःचा विश्वास असला ना, तर कुठल्याही प्रकारच्या माणसाच्या गुलवणुकीला, खोट्या कर्माला, खोट्या विचाराला, खोट्या पूजेला, खोट्या भक्तीला, खोट्या परमार्थाला माणूस बळी पडणार नाही, बळी पडणार नाही मौली. स्वतःचा स्वतःवर विश्वास पाहिजे. कारण बघा, ज्या वेळेला आपण एखादी क्रिया, एखादी कर्म करत असतो ना, त्यावेळेला काही वेळेला आपलं मन सांगत असतंय ते खोटं आहे, पण जगाच्या लाजेगाजे माणूस स्वीकारत असतो. एखादी गोष्ट आपण करत असतो त्यावेळेला आपलं मन आपल्याला सांगत असतं, अरे हे जे करतोय ना, हे आपल्याला जरा वेगळं वाटतंय बरं का, काही खरं नाही बरं काय. कधीतरी सांगत असते आपलं मन, आपलं अंतःकरण आपल्याला सांगत असतंय. पण आपल्यावरच विश्वास नसल्यामुळे बऱ्याचशा भोंदू बाबांच्या तावडीत आपण सापडलो जातो, नको त्या महाराजांच्या तावडीत आपण सापडलो जातो. नको ती क्रिया आपल्याकडून घडते, नको ते विचार आपल्याकडे येतात. त्याला कारण काय? आपण ऐकत असताना, आपण श्रवण करत असताना जे ऐकतोय ना, त्याची पडताळणी आपण केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात मौली, दोन बाजू असतात, एक चांगली एक वाईट. आपला पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे ना, त्याच्याकडे त्याप्रमाणे आपण ते स्वीकारत असतो. आपला पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. काही वेळेला आम्ही एवढे हलक्या कानाचे असतोय ना, नुसतं सांगितलं की लगेच विश्वास ठेवतोय, त्याची दुसरी बाजू पडताळून पाहत नाही. आणि आज आपल्याला समाजामध्ये अशी कितीतरी नाती दुभंगलेली पाहायला मिळतात, कितीतरी घरं उद्ध्वस्त झालेली, बर्बाद झालेली पाहायला मिळतात, कितीतरी संसार बर्बाद झालेले पाहायला मिळतात. त्याला कारण हे आहे मौली,
कुणीतरी एखाद्याने सांगावं आणि एकच बाजू पकडून ठेवावी, दुसरी बाजू कधी पाहावीच नाही, पडताळूनच पाहावी नाही. आणि अशा प्रकारे जर आम्ही क्रिया केली, स्वतःवर जर स्वतःचा विश्वास नसेल तर माऊली बऱ्याचशा प्रकारे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये धके चपेटे सोसावे लागतात. म्हणून जीवन जगायचं आहे ना आपल्याला, तर आम्ही काय करायचं आहे माहितीये का? डोळे मिटायच्या आत आम्ही स्वतःला स्वतः शोधलं पाहिजे. मिटल्यानंतर शोधता येणार नाही. येईल का? एकदा वेळ निघून गेल्यानंतर स्वतःला शोधता येईल? स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे, स्वतःचा अभ्यास करता आला पाहिजे. आणि प्रेम करायचं आहे ना, तुम्ही जगावर प्रेम करा ना, पण जगावर प्रेम करता करता कधीतरी स्वतःवर पण प्रेम करा. करतोय का? स्वतःला जीव लावतो का आपण? स्वतःवर प्रेम करतोय? जगावर प्रेम करता करता, जगाला जीव लावता लावता कधीतरी स्वतःला पण, स्वतःवर पण प्रेम करायला शिका, स्वतःलाही जीव लावायला शिका, स्वतःचा विचार करायला शिका. ज्या वेळेला आमचं हित आम्हाला कळेल ना, आमचं हित कशामध्ये आहे याची जाणीव आम्हाला होईल ना, त्यावेळेला हिताचं कार्य आमच्याकडून घडेल. आणि ते हिताचं कार्य आमच्याकडून घडावं हीच अपेक्षा संतांची, हीच अपेक्षा संतांची. हेच संतांना वाटतंय की प्रत्येकाने आपल्या हितासाठी जागलं पाहिजे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? आपली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. जो हितासाठी जागा आहे ना, जो हितासाठी कार्य करतो ना, बरं का मौली, त्याची आई वडील धन्य आहेत असं म्हटलेलं आहे. धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बरं का? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हित कशात आहे आमचं ते माऊली सांगतात, ते जगद्गुरु तुकोबा सांगतात. गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा गीता वाचन याच्यामध्ये आमचं हित आहे. आणि ज्याच्यात आमचं हित आहे ना, ते कार्य आम्ही केलं पाहिजे, ते कार्य आम्ही केलं पाहिजे. आमचं आयुष्य बर्बाद का होतंय माहितीये का? आमचं जीवन बर्बाद का होतंय माहितीये का मौली? त्याला कारण तेच आहे. आमच्या हिताचं कार्य आम्ही न करता वाईटाकडे मनुष्य वळला जातो, वाईट गुणांकडे, वाईटाची संगती मनुष्य करत असतो. आणि तुम्ही ज्याची संगती करताय ना, ज्याच्या जोडीला बसताय ना, त्याप्रमाणे तुमच्याकडे विचार येत असतात. जसे विचार येतील तशी क्रिया घडत असते, तशी कर्म घडत असतात. बरं का? आणि म्हणून मग म्हटलेलं आहे, आम्हाला जर चांगल्या कर्माचरणामध्ये उभं राहायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे? चांगल्याचीच संगत केली पाहिजे, चांगल्याच्याच जोडीला बसलो पाहिजे, चांगल्याच जागेवर बसलो पाहिजे, चांगल्याच जागेवर बसलो पाहिजे आणि चांगल्याचीच संगत केली पाहिजे. बरं का? वाईट माणसाला शिकवावं लागत नाही, वाईट गोष्टी माणसाकडे सहज येतात. दुर्गंध लांबून येतो माऊली, दुर्गंध लांबून येतो, त्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करावे लागत नाहीत. पण सुगंध जर घ्यायचा असेल ना, तर त्यासाठी आम्हाला स्वतः प्रयत्न करावे लागतात. सुगंध घेण्यासाठी, तशी चांगली कर्म करण्यासाठी आम्हाला स्वतः प्रयत्न करावे लागतात. चांगली कर्म आमच्याकडून घडावी यासाठी आम्हाला स्वतः विचार करावा लागतोय, तसं स्वतः विचार करावा लागतो. बरं का मौली? वाईट कर्म आमच्याकडून कधी घडतात, कसे घडतात सांगू शकत नाहीत. बरं का? ते सहज घडत असतात. आणि म्हणून आपुले या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आम्ही काय केलं पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आम्ही अखंड काय केलं पाहिजे? विठोबाचं चिंतन केलं पाहिजे. बरं का? अखंड आम्ही भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्याच्यातच आमचं हित आहे माऊली. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर त्याच्यातच हित आहे. अन्यथा माणसाने किती जरी संसारासाठी किती जरी उपद्व्याप केले तरी सुद्धा अनहितच आहे, अनहितच आहे. बरं का? अनहितच. आज आमचं जगणं वागणं कसं आहे माहितीये का? या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही असे वेगळंपणा काहीतरी दिसला की माणूस तिथे लगेच आकर्षित होतो, वेगळापणा काहीतरी दिसला की लगेच आकर्षित होतो. बरं का? अगदी 100-500 माणसं आहेत आणि 100-500 माणसांमध्ये सगळे शर्ट पॅन्ट घालून आहेत व्यवस्थित. महिला असतील, काहींनी पातळ घातले, काहींनी साडी घातली. पण त्या 100-500 माणसांमध्ये जर एखादा वेगळ्या प्रकारचा वेगळा ड्रेस जर करून आला तर ती सगळी 100-500 माणसं कोणाकडे पाहत असतात? बाकीच्या माणसांकडे पाहत नाहीत. काहीतरी वेगळं असतं ना की तिथे मनुष्य लगेच आकर्षित होतो, तिथे लगेच पाहत असतो. बरं का? आता तसं जर पाहायला गेलं तर एखाद्या कार्यक्रमामध्ये 200-250 महिला जर असतील तर प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असते. बरोबर आहे की नाही? गाठी असते प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये, कानामध्ये असतात, हातामध्ये बांगड्या असतात, पायामध्ये पैंजण असतात, सरास करून असतातच असतात. बरोबर आहे की नाही?
मग प्रत्येक महिलेच्या गळ्यामध्ये जर अलंकार आहे, कानामध्ये जर अलंकार आहे, पायामध्ये हातामध्ये जर अलंकार आहेत, तर आपण एक निरीक्षण केलं पाहिजे की ज्या वेळेला 100-200 महिला एकत्र असतात त्यावेळेला त्या 100-200 महिला कुठल्या महिलेचं निरीक्षण करतात बरं? कुठल्या बाईकडे निरीक्षण करून पाहतात? कुठल्या बाईकडे पाहत राहतात? सगळ्यांपेक्षा जिच्या गळ्यात जास्त आहे ना, बरोबर आहे की नाही, सगळ्यांपेक्षा जिच्या गळ्यात जास्त आहे तिचं निरीक्षण करत असतात महिला, बरोबर आहे की नाही. खर तर आमचा ही जी पाहण्याची दृष्टी आहे ना, ही जे पाहण्याची जी स्थिती आहे आमची, जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्हाला सृष्टी काय, जीवन काय, आमचं आयुष्य काय हे कळणार नाही. ब्रह्मांडात आहे तेच आमच्या पिंडात आहे. शोधता कधी येईल? जर आमची दृष्टी त्या पद्धतीने असेल तर. जे जगामध्ये आम्हाला दिसतंय ना ते सगळं आमच्या पिंडामध्ये आहे, आमच्या अंतःकरणामध्ये आहे, बरं का. जगामध्ये जे दिसतंय ते आमच्याकडे आहे. ते पाहता कधी येईल? आमची दृष्टी त्याप्रमाणे झाली पाहिजे, आम्हाला जगता वागता त्याप्रमाणे पाहिजे, आम्हाला पाहता आलं पाहिजे त्याप्रमाणे, बरं का मुली, आम्हाला त्याप्रमाणे पाहता आलं पाहिजे. आता सहज चालू आहे बघा, अगदी तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये, मलाही कळेल अशा भाषेमध्ये, आणि सहज अगदी सहज जसं काही तुमचा माझा संवाद चालू आहे की काय, बरोबर आहे की नाही. मग इथे मध्ये जर समजा थोडीशी संस्कृत मारली, संस्कृत आणलं, थोडीशी इंग्रजी जर आणली, भाषा बदलली म्हणजे अर्थ बदलतो का हो? भाषा बदलली म्हणजे अर्थ बदलतो. आता मध्ये जर मी इंग्रजी शब्द जर काही वापरले गेले किंवा काही संस्कृत शब्द जर वापरले गेले तर अर्थ बदलेल का? आम्हाला अर्थाची गरज आहे की अलंकाराची गरज आहे हेच आम्हाला कळत नाही मौली. जरा कुठे इंग्रजी वगैरे बोलायला लागला आणि जरा जास्त विशेष करून असं संस्कृत वगैरे मध्ये आणि तिचा उपयोग जर केला तर आम्हाला असं वाटतंय अभ्यास होय, हा खूप अभ्यास आहे. बरं तुम्हाला काही कळलं त्यातलं? नाही कळलं तसं काही नाहीये, पण अभ्यास आहे मात्र, बरं का. कळलं काही नाही मग अभ्यास आहे, त्या अभ्यासाचा उपयोग काय बरं आम्हाला? भाषा बदलली म्हणजे अर्थ बदलत नाही, आम्हाला अर्थाची गरज आहे, आम्हाला अर्थाची गरज आहे. ताट सजवलं म्हणजे अन्नाची चव बदलते का मौली? ताट सजवल्यानंतर अन्नाची चव बदलते? ताटाला किती जरी तुम्ही सजवलं ना असं तरी अन्नाची चव जी आहे त्याच्यामध्ये जे पदार्थ आहेत ते पदार्थाची चव बदलत नाही, बरं का. आम्ही जे कार्य करतोय ना, आम्ही जे जीवन जगतोय ना मौली, ते कशा पद्धतीने जगतोय माहितीये का? फक्त आम्ही वेगळ्यापणाला भुललेलो असतोय. वेगळं कुठेतरी काहीतरी पाहायला मिळालं की तिकडे आकर्षित होतो, वेगळं काहीतरी पाहायला मिळालं की आकर्षित होतो, आणि म्हणून मग आम्ही नको त्या गोष्टींना बळी पडतो. आता हा एक विषय जर आम्ही घेतला ना, ताटाचं सुशोभीकरण केलं म्हणजे पदार्थाचे चव बदलत नाही. मनापासून विचार करा या गोष्टीचा. फक्त काय होतंय माहितीये का, माणसाची आवड कशी आहे माहितीये का? बाहेर कुठे फिरायला गेला की मग मुद्दामून एखाद्या हॉटेलमध्ये जाताना काय बोलतोय माहितीये का? घरचं जेवण मिळेल का इथे? घरच्यासारखं जेवण मिळेल का? ठीक आहे चला याला घरचं खायची आवड आहे म्हणून हा काय बोलतोय, घरच्यासारखं जेवण मिळेल का, बरं का. आणि घरी कधीतरी काही त्याने भाजी आणून दिली तर मग ती देतानाच बाईला काय सांगतो माहितीये का? असं बनवशील ना हॉटेल सारखी चव आली पाहिजे, हॉटेल सारखं झालं पाहिजे. आमचं जीवन कसं आहे बघा, आमचं जगणं वागणं कसं आहे बघा, बरं का. आमच्याकडून वाईट कर्म घडतात, आमच्याकडून वाईट बुद्धी आमच्याकडे निर्माण होते, आम्ही वाईट नजरेने पाहत असतोय, आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित होत असतोय, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. याला कारण काय माहितीये का मौली? हे स्मरणात ठेवत नाही आम्ही, हे स्मरणात ठेवत नाही. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, फक्त शोधता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला पाहता आलं पाहिजे, तो शोधबोध घेता आला पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला त्याचा विचार करता आला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा पाहण्यासारख्या, बोलण्यासारख्या, बरं का मौली, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ज्या घरामध्ये माझा जन्म झालेला आहे ना, माझ्यासाठी ते घर निवारा, सावली. तुम्ही करोड रुपयाच्या बंगल्यातही राहिलात तरी तुम्हाला तीच सावली मिळणार आहे, आणि साध्या एखाद्या झोपडीमध्ये जरी राहिलात तरी तीच सावली मिळणार आहे. उलट अर्थी झोपडीतली सावली जेवढी सुखकारक असेल, काय
म्हणून लोक अधिक करून आता वानप्रस्थ आश्रम स्वीकारतात. कुठेतरी एखाद्या जंगलामध्ये, कुठेतरी एखाद्या माळ रानावर, आपल्यासारखी शेतकरी माणसं शेतावर कुठेतरी एखादी मस्त की असं छोटस घर असावं आणि तिथे निवांत बसावं असं वाटतंय. आता ह्या वेळेला जर पाहायला गेला तर करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारी माणसं सुद्धा झाडाखाली निवांत जाऊन बसतात. बरोबर आहे की नाही? एखादं झाड जर असेल ना त्याच्या शेतावर वगैरे अशा मालकीमध्ये निवांत जाऊन बसतात त्या ठिकाणी. कारण ते सुख तिथलं आम्हाला आमच्या घरात नाहीये. ते समाधान, ती शांतता, तो गारवा, तो निवांतपणा आम्हाला आमच्या घरात नाहीये. आणि नाही हे मान्यच करावं लागणार आहे. साधं उदाहरण बघा, तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे सर्वांनी. आणि सर्वांच्या अनुभवातलं एक उदाहरण आहे बरं का, सर्वांच्या अनुभवातलं उदाहरण आहे. निवांतपणा कसा होता बघा पूर्वी, म्हणजे आपण अनुभवलेल्या गोष्टी आहेत. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये चिमणीची घरटी दिसतात का? चिमणीची घरटी आहेत माऊली आपल्या घरात? पूर्वीची घरं आमची बारीक होती, लहान होती, कौलारू होती, वाशाची घरं होती माऊली बरं का. पण एक विज्ञानही आहे आणि शास्त्रही आहे त्याच्या मागे. चिमणी घरात असण्यामागे विज्ञानही आहे आणि शास्त्रही आहे. ज्या ठिकाणी शांतता आहे ना त्याच ठिकाणी चिमणी वास्तव्य करते बरं का. ज्या ठिकाणी शांतता आहे त्याच ठिकाणी चिमणी वास्तव्य करते. आणि ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आहे ना, ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे त्याच घरामध्ये चिमणी घरटं करत असते. आता मला सांगा, आमच्या घरामध्ये चिमणी दिसतच नाही, घरटच नाही. कारण का माहितीये का? शांतता राहिलेली नाही. आहे शांतता? शांतता आहे का आमच्या घरामध्ये? एक तर घरामध्ये माणसांमध्ये वाद असेल बरं का. नसेलच वाद तर मग टीव्ही चालू असेल. नसेलच टीव्ही चालू तर मग मोबाईल मध्ये एखादं गाणं बिणं काही ना काही चालू असेल, एखादी स्टोरी वगैरे. पूर्वी जी आमच्या घरामध्ये शांतता होती ती शांतता आहे का? आणि याला कारण चिमण्या पण राहिल्या नाहीत, त्यांचंही प्रमाण कमी झालं, पण आहेत त्याही घरात येत नाहीत. नाहीतर पूर्वी सरास करून घरामध्ये चिमणीचं घरटं असायचं. आणि काही लोक मुद्दाम होऊन ती व्यवस्था करून ठेवायचे. सिलिंग जर केली ना माऊली, तर सिलिंग करत असताना त्या फळ्या लावतोय ना आपण कड्यांच्या मध्ये, त्या अर्ध्यावरच लावलेल्या असायच्या की अर्धी ओपन ठेवली की त्याच्यामध्ये चिमण्या येऊन राहतील. विशेष म्हणजे सकारात्मक ऊर्जा होती घरामध्ये, सकारात्मक ऊर्जा होती. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम होता, जिव्हाळा होता, आदर होता, आपुलकी होती. आता पूर्वीची जी आपुलकी आहे ती आपुलकी आहे का बरं? पूर्वी आत्या जर घरी आली तर कमीत कमी 4-5 दिवस तरी राहायची. खरं आहे की खोटं आहे? आता आल्यानंतर लगेच सांगते, सकाळी आली का बरोबर संध्याकाळी मला किती वाजता गाडी आहे बरं? लगेच संध्याकाळी, अजून पाय पण धुतले नाही तर गाडीची व्यवस्था पाहते. मामाकडे जर गेली पूर्वी मुली तर 4-4, 5-5 दिवस मस्त की, म्हणजे अजूनही त्यांना आनंद असा वाटतो की आता जर मामाकडे गेले ना तर त्यांच्या लहानपणीच्या विचार, लहानपणीचे ते काय केलेले तर सगळं जागृत होतंय. बरोबर आहे की नाही? आणि कधीतरी बोलून पण टाकतो, अरे मी माझ्या आत्याकडे गेलो ना की तिकडे त्या जंगलामध्ये जायचो करवंड खायला, त्याच्यानंतर जांभळं खायला. आज ती करवंड आमची आतुरतेने वाट पाहतात, आज ती जांभळं आमची आतुरतेने वाट पाहतात. वेळ राहिला नाही माणसाकडे, वेळ राहिला नाही बरं का. म्हणजे आम्ही आमच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आम्हाला वेळ राहिला नाही. बरं, हे काय पुराणातल्या गोष्टी आहेत का? या काय पुराणातल्या गोष्टी आहेत? पूर्वी लहान लहान मुलं जर शेजारी नदी असेल तर मस्त की नदीवर जाणं, पोहणं बरं का, त्याचा आनंद घेणं. आणि ह्या वेळेला तर सरास करून बरं का. काय होतं माहितीये का, आपल्या वेळेचा काळ तरी आनंदी होता, मस्त होता. म्हणजे आपण बैल वल्ल, म्हशी वल्ल्या, गुरांच्यावर जायचो, शेतावर जायचो, बांधावर जायचो बरं का. तेवढा वेळ पण असायचा. आणि मग त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपलं जगणंही त्याप्रमाणे होतं. खेळलो आपण नाही का, मैदानामध्ये जाऊन खेळलो. आता पण पोरं खेळतात पण मैदानात नाही, मोबाईलमध्ये बरं का, मोबाईलमध्ये खेळतात. आणि दुसरं काय माहितीये का, 5 मिनिटं पण त्यांच्याकडे एक्स्ट्रा उरलेली नाहीत. सकाळी उठल्यापासून त्यांचं नियोजन असतंय. 7 वाजता शाळा आहे, 6 वाजता उठणार, 1 तासात तयारी झाली, 7 वाजता शाळेत जाणार.
टिफिन वगैरे असेल, बरोबर भाजी भाकरी असेल ती खाल्ली, 5 वाजता सुट्टी झाली की 3 वाजता 4 वाजता सुट्टी झाली की लगेच तिथेच ती बाजूला क्लास असेल, क्लासमध्ये जाणार. तिथून घरी आले, संध्याकाळी 8-9 वाजता घरी यायला 2 घास कुठे खाल्ले नाही खाल्ले की परत 1-1.5 तास घरचे अभ्यास घेतात. ते अभ्यास करता करता झोपतय. आई वडिलांचा आणि मुलांचा संवाद संपला. हाय संवाद? आईचं प्रेम काय, वडिलांचं प्रेम काय, आईचं म्हणणं काय, वडिलांचं म्हणणं काय, संवाद आहे का? संवादच राहिलेला नाही. त्यामुळे आई वडिलांचा संघर्ष मुलांना माहिती नाही आणि संघर्ष माहित नसल्यामुळे मग पुढे प्रक्रिया अशी पाहायला मिळते, तुमचं प्रेम जर त्यांना मिळालं नाही तर त्यांच्या प्रेमाची अपेक्षा तुम्ही करणं चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. म्हणजे आमचं जगणं वागणं बघा कसं झालंय जगणं वागणं बघा. आणि म्हणून आमच्या जीवनाचा जर आम्हाला आनंद घ्यायचा आहे ना, तर आपण स्वतःचा अधिक विचार केला पाहिजे, स्वतःचं हित साधण्याचा विचार केला पाहिजे, स्वतःचा हित साधण्याचा विचार केला पाहिजे. जगासाठी जगलं पाहिजे, लोकांसाठी जगलं पाहिजे, लोकांसाठी सगळं काही केलं पाहिजे. पण ऐका, आम्ही जे पण काही करतोय ना, त्याच्यापैकी आमच्या हिताचं काय करतोय, पुण्यकर्म काय करतोय, जे आमच्या महत्वाचं आहे आमच्या प्रवासासाठी, आजच्याही आणि मरणोत्तरच्याही प्रवासासाठी जे महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये काय आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का माऊली? हल्ली माणूस आहे ना, देवाला कमी घाबरतोय. जर घाबरत असताना तर मंदिरांमध्ये कॅमेरे लावायची गरज लागली नसती. आज मस्जिद, मंदिरामध्ये, धर्मस्थळामध्ये, तीर्थक्षेत्री जे कॅमेरे आम्हाला पाहायला मिळतात, त्याला कारण काय बरं? माणूस कर्माला घाबरत नाही, देवालाही घाबरत नाही. पण एक तरी माणूस मला असा दाखवा जो मृत्यूला घाबरत नाही. एक तरी माणूस असं मला दाखवा तो मृत्यूला घाबरत नाही. बरं का? मृत्यूला सर्वच घाबरत असतात, सर्वच घाबरत असतात.